राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सिदकियाच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नेबुखदनेसर आपली सर्व सेना घेऊन येरुशलेमवर चढाई करून आला. त्याने त्याच्या समोर तळ देऊन सभोवर मेढेखोट उभारले. सिदकिया राजाच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता. 4थ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशातील लोकांना काही खाव्यास मिळेना. मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली. दोन्ही तटांच्या मध्ये जी वेस राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खासद्यांचा वेढा पडला होता. इकडे राजाने अरबाचा रस्ता धरला. तेव्हा खासदी सेनेने राजाला पाठलाग करून त्याला यरिहोच्या मैदानात गाठले आणि त्याच्या सर्व सैन्यांची दानादान केली. ते राजाला पकडून रिबला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले. त्यांनी त्याची शिक्षा ठरवली. त्यांनी सिदकियाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिदकियाचे डोळे फोडून त्याला बेड्याने जखडून बाबेलास नेले. बाबेलचा राजा नेबुखदनेसर याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान येरुशलेमास आला. हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता. त्याने परमेश्वराचे मंदिर आणि राजवाडा ही जाळून टाकली. तसेच येरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खासद्यांच्या सर्व सैन्याने येरुशलेम भोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात राहिलेले अविष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक यास गारद्यांच्या नायक नबुजरदान याने कैद करून नेले. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची आणि शेतांची मशागत करण्यास राखून ठेवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केले आणि म्हटले, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण वाहा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.